एक लक्षात घ्या, आता या ठिकाणी माजी अधिकारी धनराज वंजारी जे बोललेले आहेत, मला असं वाटतं की त्यांनी खूपच व्यवस्थित पद्धतीने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हम्म. रिदा खान यांनी पहिल्यांदा तर कायदा मोडलेला आहे की त्यांना अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्याच वेळी त्यांनी स्वतः येऊन पोलिसांना जे आहे ते जमा व्हायचं होतं त्यांनी, आणि त्यातही मतीन पटेल यांनी ज्या काही गोष्टी केल्या, आता त्यांची काय मजबुरी होती किंवा त्यांना काय सांगितलं रिदा खानने, या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. पोलीस चौकशीतूनच या गोष्टी निष्पन्न होणार आहेत आणि समोर या गोष्टी ज्या आहेत येणार आहेत. जसे वंजारी सर म्हणाले की एवढा संवेदनशील मुद्दा आहे, महाराष्ट्रभर आणि देशभर या मुद्द्याची चर्चा सुरू आहे, आणि अशा केसमधील आरोपीला आश्रय देणं, ऍक्च्युली ती रिदा खान लपून बसल्या, मी त्या गोष्टीचा देखील निषेध करतो. हा. आणि जे मतीन पटेल यांनी ज्या गोष्टी केल्या की त्यांना आश्रय दिला, त्या गोष्टीचा देखील निषेध करतो. बरं पण. मात्र हा. याच्यानंतर जे संजय शिरसाट यांनी ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केल्या, हा. की ज्यांचा इम्तियाज जलील यांचा याच्याशी काही संबंध नसताना त्यांना काही जोडण्याचा जो काही प्रयत्न केला, मला असं वाटतं की त्यांचं जे स्थानिक लेवलचं जे राजकारण असेल, एकमेकांची जी काही उणीधुणी असतील ती त्यांनी काढत बसावी. मात्र या पद्धतीच्या विषयांमध्ये जाणीवपूर्वक कोणालाही गोवण्याची आवश्यकता नाहीये. इव्हन इम्तियाज जलील यांनी देखील, मी जनरली एमआयएमचा कायमच विरोध करत असतो, आताही मी त्यांचा विरोधकच आहे. हा. मात्र त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते क्लिअर कट आहे की पोलीस चौकशी करतील, पोलीस चौकशीमधून ज्या काही नाही पण गोष्टी पैगंबरजी निष्पन्न त्यातला होतील एक सवाल हा त्याच्यानंतर विचारला पाहिजे ना, की म्हणजे इम्तियाज जलील यांच्यावर जे आरोप संजय शिरसाट यांनी केले त्याचं थेट समर्थन कुणी करू शकणार नाही जोपर्यंत पुरावे कुणाच्या हातात नाहीयेत तोपर्यंत. अगदी बरोबर, राजकीय नेते अगदी एकमेकांवर ते बरोबर. आरोप करू शकतात. सवाल आहे की इम्तियाज जलील काय म्हणतात, कारण इम्तियाज जलील हेही काही फक्त राजकीय नेते नाहीयेत, 5 वर्ष संसदेमध्ये खासदार राहिले. त्यांचं असं म्हणणं आहे की तिनं काय कुणाच्या घरावर दरोडा टाकला का, ती काय कुठल्या बॉम्बस्फोटातली आरोपी आहे का, आरोपी कुठल्या गुन्ह्यामधला आहे याच्यावरनं काही गुन्ह्याची तीव्रता ठरत नाही ना, किंवा याच्यावरनं तर कायदा ठरत नाही ना. म्हणजे एका अर्थी निदा खानला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत इम्तियाज जलील. नाही, इम्तियाज जलील ज्या पद्धतीनं बोलले त्या पद्धतीनं बोलणं हे जर चुकीचं असेल तर त्यांच्यावर देखील कायदेशीर हम्म. कारवाई करा ना. गृहमंत्र्यांनी कारवाई करावी. इम्तियाज जलील आणि फडणवीसांचे खूप चांगले संबंध आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. फडणवीसांनी गृह खात्याला आदेश द्यावे की बुवा ह्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करा. आणि तुम्ही म्हणताय की राजकीय नेते एकमेकांवर आरोप करतच असतात, मग उद्या मी संजय शिरसाटांना किंवा कोणी राजकीय नेते देशद्रोही म्हणाले, हम्म. पाकिस्तानी म्हणाले तर चालेल का?